सुलतानवरून वाद सुरू असताना याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर बोलणं टाळलंय। अरुण जेटलींच्या जुन्या वक्तव्याचा दाखला त्यांनी दिला। जेटली म्हणायचे मीडियानं दाखवणं बंद करावं, लोक बोलणं बंद करतील असं सुळेंनी म्हटलंय। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे। ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी न देता निष्ठावंतांना न्याय द्या अशी मागणी भाजपतील जुन्या नेत्यांनी केली। भाजपमधून राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, विजय रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। संभाजीनगर महापालिकेत भाजपचे समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान झाले। त्यानंतर एमआयएम कडून विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली आहे। महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे समीर साजन बिल्डर यांची निवड झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजपमधल्या सर्वच गटांकडून आपला नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष व्हावा यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सध्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत। रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला डावलून भाजप आणि राष्ट्रवादी पुढे सरसावली असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय। त्यांना जर आमची गरज नसेल तर त्याचा विचार केला जाईल असा गर्भित इशारा गोगावले यांनी दिला। पुणे महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत। आतापर्यंत 193 जणांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केले। प्रशासनाने 163 जणांना एनओसी दिली आहे। सांगली महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांची निवड झाली आहे। त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा पदभार स्वीकारला आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांच्या उपस्थितीत मंगेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे। येवला मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी शांतीलाल भांडगे यांची निवड झाली आहे। तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे। विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली। नाशिक जिल्ह्यातल्या 621 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। उद्यापासून यासाठी नकाशे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संघर्षात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे। अजित पवारांनी सर्वांना भरभरून दिलं, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। पुणे आरटीओ मधील वाहन पासिंगची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे हजारो वाहनं विना पासिंग उभी आहेत। त्यामुळे वाहतूकदारांचं आर्थिक नुकसान होत असून कर्जाचे हप्ते, विमा आणि इतर खर्चाचा ताण वाढतोय। त्यामुळे उद्या आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात बदनामी आणि आक्षेपार्ह रील टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप सोशल मीडिया सेलनं सायबर पोलिसात तक्रार केली होती। चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील दरेगावमध्ये 5 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। फरार असलेले आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। नाशिकमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीने तरुणाशी ओळख करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, मात्र त्यानंतर लग्नाला नकार देत तिला मारहाण सुद्धा केली। नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी 5 जणांना 2 कोटी 16 लाखांचा गंडा घातलाय। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून दुप्पट नफ्याचा आमिष दाखवून 5 जणांची फसवणूक केली। या प्रकरणी शहर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमधील केजे मेहता शाळेजवळ घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेलाय। चोरट्यांनी सोन्या चांदीचे लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले। या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।
वाशिम जिल्ह्यातील 12वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परीक्षा केंद्रावर 581 विद्यार्थ्यांच्या सामुदायिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणात 26 शिक्षक आणि एका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं बडनेरा परिसरात एका बोगस डॉक्टरवर धडक कारवाई केली आहे। गेल्या 12 ते 15 वर्षांपासून डॉक्टर इंद्रजीत सरकार हा बोगस डिग्री वापरून मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ असल्याचा दावा करून उपचार करत होता। पोलिसांनी दवाखान्यावर छापा टाकला, विविध औषधं आणि शस्त्रक्रियेचं साहित्य जप्त करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते साखरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होते, त्यामुळे काल सायंकाळी 6 पासून आज रात्री 12 वाजेपर्यंत रस्ते बंद असतील। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाखांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा हप्ता वितरित करण्यात आला आहे। पुण्यामध्ये स्मार्ट टीओडी वीज मीटरमुळे पुणेकरांना 8 कोटी 60 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यानच्या वीज वापरावर प्रति युनिट 80 पैशांची सूट दिली जाते, त्यामुळे पुणेकरांची कोट्यवधींची वीज बिलात बचत झाली आहे। मालाड पश्चिमेतील मालवणमधील मुक्तेश्वर भागातल्या 118 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे। या भूखंडामुळे पुनर्वसनासाठी अपात्र ठरणाऱ्या रहिवाशांना मालाडमध्ये स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे। यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 किल्ल्यांचा समावेश आहे। मुंबई विद्यापीठाअंतर्गत मालवणमध्ये अध्यासन केंद्र उभारणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तऐवजीकरणाला नवी दिशा मिळणार आहे। यासाठी शासनाकडून 50 लाखांचा निधीही मंजूर झाला आहे। चंद्रपुरात 215 पदांसाठीची पोलीस भरती सुरू आहे, मात्र भरती दरम्यान पहिले 4 दिवस सेन्सर काम करत नसल्यानं उमेदवारांनी आक्षेप घेतला। यानंतर आता पोलीस प्रशासनानं 22 फेब्रुवारीला दौड परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे फेर चाचणीमुळे अन्यायग्रस्त उमेदवारांना दिलासा मिळणार आहे। पिंपरी चिंचवड शहरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। पोलीस दलातील शिपाई पदाच्या 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। भरतीसाठी 14,000 अर्ज प्राप्त झाले आहेत। वाशिम पोलीस दलातील शिपाई पदाच्या 48 जागांसाठी 5,000 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती। यापैकी 4,000 उमेदवार उत्तीर्ण झाले असून आता त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे।